लाज लाज वाटते का ग तुला? लाज वाटते का? जनाची नाही निदान मनाची तरी. डॉक्टरांनी एवढी मदत केली, पाक रस्त्यावर येण्यापासून वाचवले त्यांनी आपल्याला, आणि त्यांच्यावर असला आरोप केलास व्हय? अगं एवढं करून मी ते वकिलाशी बोलून तुला सोडवलं, नाहीतर असतेच आता जेलमध्ये. मी सांगितलं होतं त्याने सोडवायला, खोटं बोललेत ते. माझंच पैसे चोरले त्यांनी, मी आता खोटं बोलू? मंगलवाणी आणखी बदडा हिला. तिच्यामुळे डॉक्टरांसारख्या देव माणसाच्या खोलीची चढती घ्यावी लागली मला. डॉक्टरांना विनाकारण त्रास झाला. नाम्या दादा, तू तर माझ्या समोर थांबूच नको अजिबात, नाही तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही. पैसे घाऊन पण नाही बोललास तू, खोटा ड्रेस एक नंबरचा. मैं काय खोटं बोललोय? मला काय फायदा खोटं बोलू? सगळी खोटं बोलतात. तू एकटी शहाणी, तू खरं बोलतेस होय ग? बस डिंपे, तुझ्याकडे एवढं पैसे होतं तर ती मग वाडा खाली करायला आल्यावर का नाही दिलंस? बोल की, का नाही दिलंस डिंपे? अगं मंगले, तिचा काय जीव घेतीस का काय आता? पास की. बघ, दुनियेचा विश्वास नसेल, पण माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या नातीवर. त्या कंपाऊंडरने तिचा पैसा चोरला असतील. टिंपे, चल ग माझ्या संग. तू कसा पैसे देत नाही तुझं ते बघते मी. त्याची किरडी ढासाळली, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याच्या नॉनसेन्सचं दार बसवलं. आत्या, बाद झाला तेवढा तमाशा, बाद झाला. आता त्या देव माणसाला त्रास देऊ नका. अहो, त्यांच्यामुळे घरातली चूल पेटती आहे, विसरू नका. आता डॉक्टरांबद्दल एक बी वावगा शब्द ऐकून घेणार नाही मी, सांगून ठेवती. जा, गेलीस मुडत. टिंपे, चल ग माझ्या संग. तो कसा पैसे देत नाही ते मुडदा बघते मी. आता काय उपयोग आहे? कोणी विश्वास ठेवतंय का माझ्यावर? मी नाही येणार, जा तू एकटीच. अगं तुझा डबरा भरला तुझा, लवकर केलंस का हातवर? तुला आहे ना मंगलीच येतच होती ना, तेच बरं होतं. ढवळ्याच्या जरी बांधला पावळा आणि वान नाही पण गुण लागला. कशी गत आहे तुझी? नाम्या दादामुळं माझा सगळा प्लॅन फसला. खोटं का बोलला असेल ना, हे हुडकूनच काढायला पाहिजे. अगं तू एवढी मला आता प्रेमाने बोलवतेस आणि मी येणार नाही, असं कधी होईल का? काय आपली जाय नाहीस तू. आता कसं सांगू मी तुला, एवढे दिवस मी तुला भेटायला का नाही आलो ते. अगं माझ्या पाठी मोठी कटकट लागली ग, कामाची नाही, माझ्या बायकोची. ठीक आहे, चल सोड ना तो विषय. हा मी नीलम, ए नीलम. काय? अगं ती माझी बॅग आण जरा. घ्या. मला आज एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले, त्याच्या मीटिंगला चाललोय मी. रात्री यायला थोडा उशीर होईल. किती उशीर होणार आहे? म्हणजे जेवायला थांबू की नको? तुला काय करायचंय ते कर, मला काही फरक पडत नाही. तू जेव नाही तर उपाशी राहा, मला काय करायचं त्याचं. मला माहितीये ना तुम्हाला कसलं कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि तुमची कसली मीटिंग आहे ते. आज पण कुठल्या तर बाईवर पैसे उधळायलाच गेले असते. जा आणि तिकडेच राहा, निदान माझा वेळ तरी मला छान घालवता येईल. नमस्कार डॉक्टर, मी फुलचंद. नामा मला तुमच्याकडे घेऊन आला होता. हो आहे लक्षात माझ्या. मी कामाच्या माणसांना कधीच विसरत नाही. म्हणजे कामाच्या माणसांना म्हणजे तुमचं माझ्याकडे काम आहे म्हणून विसरणार नाही. कंगणी बाबाचं दर्शन घ्या. बोला. तुम्ही म्हणाला होता ना मदत कराल म्हणून आलोय. हो आहे माझ्या लक्षात. एक मिनिट.
हा बाबा. हो कंगनी बाबा. हो. मला सांगा, तुमच्या घराच्या इथे एखादं झाड आहे? नाही, असं काही नाहीये. असं कसं? तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं झाड आहे ना? नाही, घराच्या समोर एक झाड आहे. त्याबद्दलच बोलत होतो मी. कंगणी बाबा, मला सांगा, झाड मोठं आहे? हो. ते पिंपळाचं झाड आहे? हा, अगदी बरोबर. पण तुम्हाला कसं माहित? मला बरंच काही माहिती आहे. एक गोष्ट आता लक्षात ठेवा, त्या झाडाच्या इथे येत्या पौर्णिमेला एक खड्डा करा, साधारण 1 फूट वगैरे. त्या खड्ड्यात तुम्हाला काहीतरी किमती गोष्ट सापडेल. ती घेऊन जाऊन तुम्हाला बाजारात नेऊन विकायची. पण तिथं काय सापडेल डॉक्टर? काहीही किमती सापडू शकतं जे तुम्हाला कर्जातून बाहेर काढेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यातली 10% रक्कम तुमच्याकडे ठेवायची आणि 90% रक्कम जिथे ती गोष्ट सापडली तिथे परत पुरून ठेवायची. हो, चालेल डॉक्टर. माझं कर्ज दूर होणार असेल तर तुम्ही सांगाल ते मी करेल. आणि हा, अजून एक गोष्ट, या सगळ्यात जर का काही गफलत झाली, तुमच्यातला स्वार्थ जागा झाला, तुमची नियत फिरली, तर तुमच्या किंवा तुमच्या फॅमिलीच्या जीवावर बेतू शकतं. काहीही होऊ शकतं. तुम्हाला रक्ताच्या उलट्या होतील. काय कंगणी बाबा खूप कडक आहेत ना, त्यांना अशी लबाडी वगैरे आवडत नाही. नाही नाही, लबाडी मी करणारच नाही डॉक्टर. मला माझं कर्ज फेडायचंय. मला पुन्हा श्रीमंत व्हायचंय. त्यामुळे तुम्ही सांगाल ना ते मी प्रामाणिकपणे करेन. हीच अपेक्षा आहे मला तुमच्याकडून. लवकरच तुमचे सोन्याचे दिवस परत येतील. या. खूप उपकार झाले डॉक्टर. आता पौर्णिमा झाली की येतो. यावंच लागेल, तेही माझे पैसे घेऊन. पैशांचा आणखीन एक मार्ग मोकळा झाला आता माझ्यासाठी. हा पैसा आता असाच वाढत जाणार. डॉक्टर, तुम्ही आता इथे तो नामे नाहीये ना? नाहीये. बोल ना. त्याच्यासमोर रडायची ऍक्टिंग कशी केली मी? वा, मस्त, छानच केली. बरं ऐका ना, आज हे घरी नाही येत, म्हणजे उशिरा येणार आहेत. तर तुम्ही घरी याल का? म्हणजे आपण दोघांनी एकत्र जेवण केलं असतं ना. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे. माझ्यासाठी सरप्राईज? काय? आता ते सांगितलं तर सरप्राईज काय राहिलं? नाही, आवडेल मला. येईन मी. काय आजपर्यंत कोणीच मला सरप्राईज नाही दिलेलं. म्हणूनच देते मी डॉक्टर. बरं, निघते मी. मला घरी जाऊन तयारी करायची. लगेचच निघाली सुद्धा? हो ना, मी फक्त तुम्हाला निरोपच द्यायला आले होते. येते. हिशोब बघितला पाहिजे आज, कुणाला किती पैसे द्यायचे आहेत, म्हणजे डॉक्टरांकडनं घ्यायला. हा, अशोक सरडे 2000, उमर बागवान 3000, शशिकांत मगर 5000. नाम्या दादा, काय? 1 मिनिट, तू बोलू नकोस माझ्याशी. तुझ्यामुळे डॉक्टरांसारख्या देव माणसावर मी संशय घेतला. त्यांच्या खोलीत झडती घ्यायचं पाप केलं. होय का? म्हणूनच भेटायला आले तुला. आता खरं खरं बोलायचा? खरंच डॉक्टरांच्या खोलीत पैसे सापडले नाहीत? नाम्या दादा, अजिबात खोटं बोलायचं नाही. जर खोटं बोललास ना तर एक एक करून ही सगळी अंडी फोडील म्या. त्यामुळे गप गुमानं मला खरं सांगायचं. नाहीत. नाही? डिंपे, तू हे बघ डिंपे, मी पण नोटीस पाठवीन. पाठव ना. जोपर्यंत तू खरं बोलत नाही ना तोपर्यंत मी सगळी अंडी फोडत राहणार. गप गुमानं माझ्याशी खरं बोलायचंय. खरं सांग, खरंच पैसे घावलं नाही? डिंपे, तू भरसाटली वय? म्या कशाला खोटं बोलू? म्या नाही भरसटली. मला माहित आहे ना डॉक्टरांनी तुला खोटं बोलायचं पैसे दिले असणार आहेत. त्यांच्या पापात बी शामिल आहेस तू. डिंपे, काय बी बोलू नकस. आणि डॉक्टर का चोरताल ग तुझे पैसे?
आणि मला सांग तुझ्याकडे एवढं पैसा आलं कुठलं? हा? किती महिने झाले तुझ्याकडे साधा एक पिक्चर बी नाही, आणि जर का मिळालाच तर ते किती देत असतील? जास्तीत जास्त 50,000 देत असतील. ते तर तुझ्या घरीच खर्च होत असतील, नाहीतर कर्ज फेडण्यात जात असते. मग कुठनं आले एवढे पैसा? आता कसं सांगू ह्याला पैसा कसा आला, कुठनं आलाय, कोणालाच सांगू शकत नाही. हीच तर अडचण आहे ना. डॉक्टरांनी चांगलाच गेम खेळलाय माझ्या संग, पण मी आज सोडणार नाही त्यासनी. मला याचे पैसे पाहिजे, पैसे दे. जा की तुझ्या डॉक्टर कडनं घे पैसे. डिंपे पैसे दे. अरे लय नुकसान झालं. माझं टाळ कसं टकलंय, निघित ना नाही. मी नाही जाणार. तुझ्या तर नाही सांग. फावडी त्यांनी फुटली, फावडी त्यांनी फुटली. हे डॉक्टर सोडले ना, वाड्यातले सगळे डोक्यावर पडलेत. आणि या डॉक्टर, बसा ना. मी कधीपासून तुमची वाट बघतीये. अरे हे काय आहे? मी म्हणाले होते ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते हेच घ्या. हो, पण हे कशाला? कशाला म्हणजे? तुम्ही एवढा माझा विचार करता, मग मी नको का तुमचा विचार करायला? खोला ना. हो. नीलू, मोबाईल? याची काय गरज होती? गरज आहे, मला गरज आहे. मला तुमच्याशी बोलायची इच्छा झाली ना तर बोलता येवा म्हणून आहे ते. प्लीज नाही म्हणू नका. मी खूप प्रेमाने आणले हो तुमच्यासाठी. नीलू, मी तुझं मन मोडणार नाही. थँक्यू सो मच नीलू यासाठी. नट्टू, आधी जेवून घ्या. हो. काय करताय? नीलम, ए नीलम, सॉरी मला वाटलं माझंच घर आहे. तुमचं चालू द्या. चल. सॉरी.
हे तर माझंच घर आहे. म्हणजे नीलम माझ्याच बेडरूम मध्ये कोणाच्या तरी नीलम मगाशी माझ्या बेडरूम मध्ये तुझ्या सोबत कोण होत? काय म्हणून सांगत असते जरा कमी पिऊन येत जावा, म्हणजे असं काही पण बरळणार नाही. म्हणजे मला भास झाला वाटत. मला भासच झालाय. भास आजपर्यंत हे दारू पिऊन यायचे ना, त्याचा मला खूप राग यायचा, पण आज कळालं त्याचे फायदे पण असतात. काय करताय हे? असं काय करताय? सोडा ना हो. मला येडा बनवते. आता बसली असेल एकटीच बडबडत. दूधखोळा समजतेस काय मला? काय करताय हे? हे बाहेर येतं, ते परत आत येतील. नको ना, यांनी बघितलं तर जीव घेतील आपला. जीव तर मी कधीच घेतलाय तुझ्या बॉयफ्रेंडचा. आता बस बोंबलत एकटीच बडबडत. चालू दे. असं पण तिचाच खूप ढिल्ला झालाच आहे. बस बडबडत. मला काही फरक पडत नाही त्याचा. आली मोठी मला शेळा बनवणारी. हे बाहेर आहेत.